सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग नगरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या गाठीभेटींसाठी जनसागर लोटला होता। नागरिकांच्या गर्दीमुळे जागा कमी पडू लागल्याने हा कार्यक्रम नंतर जिल्हा नियोजन सभागृहात घ्यावा लागला। सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत या गाठीभेटी सुरू होत्या। प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत जनतेच्या प्रश्नांची ऑन द स्पॉट सोडवणूक पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे। अनेक तक्रारदारांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट सूचना देत प्रश्न निकाली काढले आहे। काही अधिकाऱ्यांना तर फोनवरूनच थेट सूचना दिल्या। अशा पद्धतीने प्रत्येकाचं समाधान होईल अशा पद्धतीने पालकमंत्री नितेश राणे यांनी कामकाज पूर्णत्वास नेलंय। एकूणच गाठीभेटीनंतर अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आपल्या शासकीय कार्यालयात मंत्री नितेश राणे यांनी जनतेच्या गाठीभेटी घेऊन त्यांची निवेदनं स्वीकारून समस्या ऐकून घेतल्या आहे। काही समस्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन सोडवल्या तर काही समस्या या अधिकाऱ्यांना मुदत देऊन सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहे। एकूणच गाठीभेटींचं स्वरूप व्यक्तिशः जरी असलं तरी प्रशासनाला सहभागी करून घेत अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची पालना करावी अशा पद्धतीची सूचना दिली आहे। काही समस्या या शासन निर्णयप्रत होत्या तर काही समस्या या संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांच्या निर्णय क्षमतेमुळे अडकलेल्या होत्या। या सर्व समस्यांना न्याय देण्याचं काम पालकमंत्री यांनी केलंय। यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह पदाधिकारी व जनता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होती। सुमारे 4 तास चाललेल्या या गाठीभेटींदरम्यान 1000वर निवेदनं सादर झाली आहे। जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जनता आली होती तर रत्नागिरी जिल्ह्यातूनही लोक पालकमंत्री नितेश राणे यांच्या भेटीला उपस्थित होते। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।